तर थेट जाऊयात, खासदार संजय राऊत बोलतात. पक्षाच्या नेत्यानं कॉमेंट्स करणं हे योग्य नाही. पण तुमच्या पक्षाबद्दल होतं हे सांगितलं गेलं की शिवसेनावरती जास्त बोलू नये, चीफ मिनिस्टरच्या पोस्टला घेऊन बोलू नये. उद्धव ठाकरे भलेही चीफ मिनिस्टरच्या पोस्टला घेऊन सांगितलं असेल, पण नाना पटोले किंवा दुसरे काँग्रेस नेत्यांनी त्याच्यावर बोलू. तसं जर त्यांनी काँग्रेस पक्षाला सूचना दिल्या असतील महाराष्ट्रातल्या, तर मी त्या सूचनेचं स्वागत करतो. पण आम्ही या संदर्भात कोणाशीही चर्चा केली नाही. राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही प्रयत्न केले, अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले स्वतःचे औरंगजेबाप्रमाणे, तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक विजयी होणार नाहीत. विजयी होण्याचा मार्ग दिवसेंदिवस अधिक प्रशस्त आणि सरळ होतोय तो महाविकास आघाडीचा. महाराष्ट्राच्या जनतेचं मनामध्ये काय आहे हे जर दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना कळत नसेल आणि ते त्यांच्या राज्यातील नेत्यांवरती अजूनही गॅम्बल करत असतील, तर निकालानंतर त्यांना कळेल की महाराष्ट्राच्या सत्तेवर त्यांनी अत्यंत बोगस आणि तकलादू माणसं बसवली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून त्यांच्या हातात या राज्याची सत्ता दिली, पण ती सत्ता चालवायला आणि राज्याचा विकास करायला ते अजिबात लायक नव्हते. हा अमित शहासारख्या लोकांचा हट्ट होता, जो हट्ट औरंगजेबाचा होता की महाराष्ट्र काबीज करण्याचा, महाराष्ट्र लुटण्याचा. त्याच प्रकारचा हट्ट अमित शहा घेऊन महाराष्ट्रावर सतत हल्ले करत आहेत. पण महाराष्ट्राची जनता, मराठी जनता या त्यांच्या हल्ल्याला चोख उत्तर दिली. राज्यात भाई, दादा, भाऊ आणि यांच्यानंतर आता अनेक भाई आलेले आहेत, ते म्हणजे अमित शहा. जागा वाटपाचे सर्कस चालू आहे असं वाटतं. ते गांडाभाई आहेत. महाराष्ट्राला दादाभाईंची गरज नाही, बरं का. आणि गुजरातमधून आलेल्या गांडाभाईंची तर अजिबात गरज नाही. तुमच्या हातात सत्ता आहे, पैसा आहे, केंद्रीय यंत्रणा आहे, म्हणून तुम्ही भाई ही सगळी आयुध गळून पडल्यावरती मग भाईगिरी करा आमच्याशी. पोलीस यंत्रणा, ईडी, CBI हे तुमच्या हातामध्ये आहे. आज त्याचा तुम्ही गैरवापर करताय विरोधकांना जेरबंद करण्यासाठी. तरीही महाराष्ट्रानं तुमचा पराभव केला, एक लक्षात घ्या. तरी महाराष्ट्रानं तुम्हाला उडवून लावलं. हे सगळं एक दिवस बाजूला ठेवा आणि या ना समोर. जसं खाकी वर्दीतला पोलीस, त्यांना जंजीर सिनेमा बघायला सांगा अमित शहाना. जंजीर, बरं का. ही वर्दीची मस्ती आणि केंद्रीय यंत्रणेची मस्ती आहे ना, ही आहे म्हणून तुमची मस्ती. अशा खूप मस्त्या. महाराष्ट्र एक असं राज्य आहे जो सगळ्यांचा माज उतरवून देतो. आमचा धंदा येतो. महाराष्ट्राचे 2 पिढीदार धंदे आहेत. एक देशाचं संरक्षण करणं आणि माजोरड्यांचा माज उतरवून देणं. ही महाराष्ट्राची फार मोठी खासियत आहे. आणि त्यांना जर ते उतरवून घ्यायचं असेल तर त्यांनी जरूर यावं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की धर्मवीर 3 येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहिणार आणि तो सत्य घटनेवर आधारित असेल, तो सर्वांना आवडेल. नक्कीच त्यांनी धर्मवीरांची व्याप्ती काय होती आम्हाला माहीत आहे, फडणवीसांना माहीत नाही आणि एकनाथ शिंदेनाही माहीत नाही. आनंद दिघे काय होते आम्हाला माहिती, जिल्हा प्रमुख होते ठाण्याचे. ते त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे या महाराष्ट्रात पसरलेले लाखो लोक आहेत, समर्थक आहेत कोट्यावधी, ते एकनाथ शिंदेला मानत नाहीत. त्याच्यामुळे मग एक नवीन प्रतीक निर्माण करायचं अशा सिनेमाच्या माध्यमातून. आनंद दिघे एक निष्ठावंत शिवसेनेचे आमचे जिल्हाप्रमुख होते, पदाधिकारी होते, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सतत पुढे जायचे. दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला.
आणि शिंद्यांपेक्षा राजन विचारे आमचे जे होते आणि अनेक असे काही लोक होते ते दिघे साहेबांच्या फार जवळ होते. तेव्हा धर्मवीरावरती काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा धर्मवीरांसारखी जर तुम्ही शिवसेनेच्या प्रती निष्ठा बाळगली असती तर तुम्हाला असे सिनेमे काढून स्वतःचा डंका पिटवण्याची वेळ आली नसती. दिघ्यांना आम्ही जास्त ओळखायचो. आनंद दिघे जे होते आमचे त्यांना आम्ही जास्त ओळखायचो. हे आम्हाला माहीत आहेत काय ते हे काय धर्मवीरांचा एका सिनेमात त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे. मग आता धर्मवीर 2 काढतायत, धर्मवीर 3 काढतायत, धर्मवीर 4 काढतायत. ते का अमर अकबर अँथनी सिनेमा काढतायत का की गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल 3? खरं म्हणजे गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल 3 असा सिनेमा ह्यांच्यावर काढला पाहिजे. मी स्वतः आम्ही काढतोय ना. आता फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर 3, त्यांना काय धर्मवीर माहिती? त्यांना काय धर्मवीर माहिती? त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे. महाराष्ट्र लुटाला जे नवीन औरंगजेब आणि अफजल खान येत आहेत दिल्ली आणि गुजरातमधून, त्यांनी त्यांच्यावरती सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल. सर, देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे की मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह तोडताय तर मी ते तोडून दाखवणार. सध्या तुम्ही चक्रव्यूहात अडकलेला आहात. चक्रव्यूहामध्ये योद्धे अडकतात, बेईमान नाहीत. त्यांनी महाभारताचा इतिहास समजून घ्यावा आणि अभिमन्यूचा इतिहास बरं का, त्याचा कुटुंब, त्याचं कौशल्य हे वादातीत होतं. फडणवीसांनी स्वतःची अभिमन्यूशी तुलना करू नये. अभिमन्यू खरोखर योद्धा होता, प्रामाणिक होता. त्याला स्वतःचा एक विचार आणि भूमिका होती. असं काही तुम्हाला दिसतंय का? फडणवीसांपाशी हातामध्ये खोटे रिव्हॉल्वर घेऊन पोस्टर लावले स्वतःचे सिंगम म्हणून ते अभिमन्यू होत नाहीत. काल कोरेगाव पार्कला अजून एक बलात्कार झाला. कोरेगाव पार्कमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. आता हे जे सिंगम आहेत सोकॉल, ते त्यांचं एन्काउंटर करणार आहेत का? ते करणार आहेत का? नालासोपारामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने बलात्कार केला, अटक केली त्याला. BJPचा पदाधिकारी आहे श्रीवास्तव म्हणून. हे मिस्टर सिंगम जे आहेत 2 सिंगममध्ये लढाई सुरू आहे. तू सिंगम का मी सिंगम, हे त्याला जाऊन त्याचं एन्काउंटर करणार आहेत का? राजकीय फायद्यासाठी जे किंवा कोणाला तरी वाचवण्यासाठी जे अशा प्रकारचे एन्काउंटर करतात त्यांनी स्वतःला योद्धा किंवा अभिमन्यू समजू नये. तो संपूर्ण महाभारताचा अपमान ठरेल. फडणवीस हेही म्हणले की एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट जो आहे त्यांनी तो फेटाळला लास्ट लोकसभामध्ये. बरोबरच त्यांनी हे पण सांगितलं की अजित पवार जे होते ह्यांना बरोबर आणणं हे आम्ही पटवून दिलं आमच्या मतदारांच्या लीडर्सला, त्यांना ते आवडलं नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्यांना जे मतदान झालेलं आहे असं ते म्हणतात, ते भारतीय जनता पक्षाचं मतदान आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 1% मतदान नाही, शिवसेनेचं तर नाहीच नाही. अजित पवार यांच्याकडे जर मतदान असतं स्वतःचं तर राज्यात भाजपचा पराभव होईल असं म्हणत यावेळी विविध विषयांवरती संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.